असं होऊ शकत नाही की तुम्ही जर माझ्यासमोर इथे आले तर म्हणजे माझं मुंगवा कटणार नाही, तर मी तिरपा कसा काय असतो नाही. आता राहू द्या, दुपारी लक्षात ठेवा. कारण हा पार्ट बरा आहे. इथून म्हणजे तुम्ही बसणार त्याच्यापेक्षा तिप्पट जागा जवळजवळ आहे आणि मी तुमच्याकडे पाहिल्यापासून बोलू शकणार नाही. तुमच्याकडे पाहता 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 नाही. खुर्चीवरची लोक दे who cannot sit on floor, they can sit there on the chair. कारण मी या महाराज लोकांना याच्याकरता की मी तर उद्या मरून जाईल हे मटेरियल तुमच्याजवळ आहे. तुम्ही कीर्तन लोकांना सांगू शकाल. सो दॅट आय डोंट वॉन्ट ऑफ यू. कारण जे प्रबोधनकार आहे उपदेशकार बसा ना, मला त्या पट्टीत बसले तर काही वाटत नाही, खाली आहे ना. आता गाडीत बसताच की नाही, धक्केबुक्की करता बाहेर दिसल्या की ते बसायला काय झालं, मोकळा बसा. कितभर जागा देता आहे बस बेटा, जागा आहे माझ्याकडं, बस माझा तुम्ही तशी. सॉरी सांगायचं आहे का मला, कृष्णस्थिती ही कारागृहात जन्म, आईबाप कारागृहात. मानसिकता काय तयार झाली असेल श्रीकृष्णांची. त्याला माझा जन्म कैदे कंसासारखेच आहे, माझे आईबाप कैदे, बरं काही करू शकत नाही. ही स्थिती त्या काळातली राजनीती दाखवते तुम्हाला. आणि ज्याच्या जन्मात ही स्थिती आहे, राज हिसकून घेतलं. वसुदेवांचा राज्य हिसकून घेतलेला आहे कंसाने. 2 राज्य होती. काय करावं. अशा व्यक्तीचं जीवन जर समाजातले काटे काढण्याकरता आणि घाण साफ करण्याकरता 125 वर्षे खर्ची घातलं तर काय बिघडेल. आता इथून पुढे कृष्णाचं जीवन पाहत नाही. 10 वर्ष सोडून द्यावं. 10 वर्षातले काग वगरिठा मारिले बाळपणी अवघी दैत्य काही उडविली. गोकुळातही तेच केलेलं आहे. पण जीवनभर फक्त कौरवासारखे काटे नष्ट करण्याकरता, ते जाळण्याकरता आणि सज्जनांना आश्रय देण्याकरता भगवंताचं जीवन गेलेलं आहे. आश्चर्य नाही. तर अत्याचार प्रजेवर होतो त्याच्यातून वाचावं लागेल की नाही. जास्त काल कशाचा गेला. कृष्णावतरणाचा काल 125 वर्षाचा आहे. 125. युक्तीनं अक्लिष्ट वृत्तीद्वारा क्लिष्ट वृत्ती पहिल्यांदा संपवल्या. म्हणजे काट्यानं काटा काढून काटा फेकून दिला. क्लिष्ट वृत्ती दुर्योधनाधिक आहे. यांना पांडवाद्वारा संपवलं. अक्लिष्ट वृत्ती आहेत पांडव सांगाय, यादवाद्वारा संपवलं. आणि ते संपवल्यानंतर यादवही संपवलं. पांडवही ठेवले नाही आणि स्वतःही राहिला नाही. यादवाचा पोरे गोप्यावरा बहुतची खेळ खेळला. लहान थोर अवघे मारली खेळची मोठा खेळ. ही जी भगवंताची कृती आहे, भगवंताचं बालजीवन एक काव्य आहे. काव्य प्रत्येक संतांनी हे काव्य निर्माण केलं. बाळ क्रीडे वाचून पुढे गाथा निर्माण कोणाचा झाला नाही. काय किती गोड काव्य ते. आणि गोवंश रक्षणापासून. गाई चारत नव्हते देव, गाई वळत होते. चारणं वेगळं. तुम्ही मेंढ्या शेळ्या चारता, गाई वळता. गोनाम इंद्रिय, तुमच्या ज्ञानेंद्रिय कर्मेंद्रियाला वळावं लागेल. उपाशी ठेवू नका, पण अधर्माचं त्यांना खाऊ देऊ नका. हे वळणं असते. गाई वळले की नाही. गोवंश. आणि मल्लयुद्ध, संगीत, नृत्य हे सगळं गोकुळात झालं. कुस्ती कुठे शिकला ते. कुस्ती गोकुळात शिकला नसतं तर कुस्तीत कंसाला मारता आलं. बलराम दादानी वध केला एवढ्यांचा. मल्लयुद्ध कुठे शिकले. आखाडा तो सुद्धा गोकुळ होता. संगीत नृत्य कुठे झालं. नातरेचू कृष्णा मद पाहुदे डोळा, उसळे मुसळे पाळीना हरीची या छंदे. नाथांचा पण किती गोड आहे. याकरता ही विद्या तिथेच झाली. आणि जेव्हा राजनीतिक चरित्राला आरंभ झाला त्यावेळेला वृंदावन सोडून मथुरेत जावं लागलं. मथुरेत क्रूर शासक होते. आता आपल्या भारतात जी आत्ताची स्थिती आहे, अनेक वर्षापासून जेव्हापासून डेमोक्रेसी निर्माण झाली,
In fact, democracy is not a successful kingdom for the whole world, not for only India. ही जी डेमोक्रेसी आहे ना, लोकशाही, ही अंडर ट्रायल आहे. कोणतेही राष्ट्र सक्सेसफुल म्हणून नाही हात वर करणार. आणि ज्याच्यात भीक मागावी लागते मताची, त्याच्यामुळे शासन लूज राहते. अपराध्यालाही शिक्षा करत नाही तुम्ही का? त्याला काही इलाज नाही ना. आणि द्वारकेचं जे शासन होतं ते फार विचित्र प्रकारचं. ते मी तुम्हाला सांगतोय 10-5 मिनिटांनंतर. वृंदावन सोडून जेव्हा देव मथुरेत आले, क्रूर शासक, क्रूर शासकांना काढलं. ही शासनात बदल घडविणारी घटना आहे. शासनात सत्तेचा बदल कधी होतो आणि कोण करतो? जे VIP लोक आहेत ते करत नाहीत. खासदार करत नाहीत, आमदार करत नाहीत, शेट्टी लोक करत नाहीत, भटजी लोक करत नाहीत, कोट्याधीश करत नाहीत. आणि फकीराजवळ करायला काही नाही, त्याला झोपडी नाही राहायला आणि झोपायला जागा नाही, तो नाही करत. बदल आणि क्रांती कोणत्याही राष्ट्रात फक्त मिडल क्लास करतो. कारण त्यांच्याजवळ पाहिजे त्याच्यापेक्षा जास्त नाही आणि एकदम उपाशी नाही. दिस इज द मिडल क्लास. म्हणून अगदी जपानपासून चीनपासून ज्या क्रांती झाल्या जगात, भारतात, त्या क्रांती मिडल क्लासच्या लोकांनी केल्या आहे. आणि हा क्लास मिडल क्लास आहे. त्याच्यामुळे भगवंतांनी मथुरेची सुटका केली क्रूर कंसासारख्या शासकापासून. अरे जो राजा बापाला कैद करतो आणि स्वतः राजा होतो, बरोबर मी कंस म्हणजे बापाला कैद करून स्वतः सिंहासन बळकावणारा कंस आहे. कसे हिंतायाम कितकंचा अहंकाराचं स्वरूपच आहे तो. म्हणून कंसाला राज्यच्युत करून उग्रसेनाला राजा केलं. कंसाला च्युत केल्यानंतर स्वतः राजा व्हायला पाहिजे की नाही? नाही. कृष्णाने मारल्यावर राजा कोण? कृष्ण बलराम ना? नाही. उग्रसेनाला राज्याभिषेक केला कंसाच्या वडिलाला आणि उग्रसेनाला कैद केलं होतं महाराज. पुढे सांदीपनीच्या आश्रमात केलं. वय शिक्षण घेण्यात आहे ना, 8 वर्षाचं वय. मथुरेला आणि किती वर्षाचा होतं ते? 10वं वर्ष होतं त्यांना. 10व्या वर्षी शिक्षणाची वेळ आहे म्हणून ट्युशन्स नाही लावल्या. नो नॉट लाईक दॅट. गुरुकुलात गुरु माता, गुरु पत्नी यांची सेवा घडत असते. कोरडं सरपण घरातून आणावं लागेल. झाड झूट शेण काढण्यापासून हे सगळं गुरुकुलात केलं संदीपनीचे आहे. आणि गीतेचं बीज श्रीकृष्णाला सांदीपनीकडून उज्जैनच्या आश्रमात मिळालं. अर्जुनाने गीता सांगितली नाही, अनुगीता ज्या वेळेला सांगितली त्यावेळेला भगवंतांनी सांगितलं, माझ्या गुरुकुलात राहिल्यानंतर मला हे बीज मिळालं. आणि मग कुरुक्षेत्रात सूर्यग्रहणावर वसुदेव, उग्रसेन, कृष्ण, बलराम हे सगळ्यांना बोलून दिलं. कृष्ण जर याप्रमाणे चंद्रग्रहण सूर्यग्रहण असेल तर प्रयागला चंद्रग्रहणाला लावला, त्यांनी सूर्यग्रहणाला कुरुक्षेत्राला लावला. ते गेल्यावर ही पांडवांची प्रथम भेट. पांडव आणि कृष्ण यांची भेट नव्हती. कुरुक्षेत्रावर जेव्हा वसुदेवाने यज्ञ केला त्यावेळेला हे सगळे गेले होते. गोकुळवासी आले. कुंती पांडवांना लहान नव्हती घेऊन गेली होती. ही अर्जुन आदी पांडवाची आणि श्रीकृष्णाची पहिली भेट आहे. यत्र योगेश्वर कृष्णो यत्र पार्थो धनुर्धरा, हा याचं बीज आहे. कृष्ण स्वतः यादव जातीचे होते, पण अंध आणि वृष्णी शाखेचे होते. शाखा लक्षात ठेवा. कारण कृष्णाचं द्वारकेत संघराज्य होतं, राजाचं राज्य नव्हतं. संघराज म्हणजे दोघांनी युती करून चालवलेलं राज्य. जसं आत्ताच्या भाजप शिवसेना चालवली की युती आहे की नाही, संघराज. त्याप्रमाणे त्याला गणराज्य म्हणून आपण इंग्रजीत त्याला रिपब्लिकन म्हणतात. गणराज्य म्हणजे रिपब्लिकन, हे रिपब्लिकन होतं. आणि कृष्ण त्याचे सदस्य होते, नेता होते, पुढारी होते. त्यावेळी भारतात सगळ्यात प्रबळ राजा होता जरासंध. जरासंधाची व्यवस्था केली. अंधक आणि वृष्णी कुरुवंशी सोडून सर्वच त्यांच्या अधीन होते.
चेदी देशाचा शिशुपाल त्याच्या अधीनच होता, मित्रच होता त्याचा, हे सगळं होतं. म्हणून भगवंतानी दुर्योधनाची शक्ती निर्बळ करण्याकरता त्याचे जे संघ मित्र होते त्यांना साथ केलं पहिल्यांदा, त्यांना मारला. आणि सगळ्याच्या शेवटी भीमाद्वारा जरासंधाचा वध केला. 27 दिवस कुस्ती खेळावी लागली त्याला त्याच्याकरता. आणि तिथे असंच झालं, ज्याचे कैदी 86 राजे आहेत, भारतातले 86 राजे कैद होते जरासंधात, त्याला एकट्याला सोडवलं आणि 86 राजे अनुकूल करून घेतले. त्याचा मुलगा होता सहदेव. भगवंतानी त्याला राज्याभिषेक केला. मोठं पण कसं असते, पांडवाला राज्य दिलं नाही, स्वतः राज्य घेतले नाही, पण जरासंधाचाच तो कृष्ण भक्त होता, त्याला राजा केला. आणि मग शिशुपाल दृष्टकेतू त्याचा पुत्र होता, पांडवाकडून युद्धाला होता, शिशुपालाचा वध करून दृष्टकेतूला राजा केलं. हे सगळे अनुकूल करून घेतले. पांडवाच्या मल्ले हे सगळं संपवलं. त्यावेळी नरकासुरी संपवावा लागला. नरक म्हणजे माणूस, नरक म्हणजे नरक नाही, कवरफार नाही, नरक, क म्हणजे सुख. माणसाला जेवढं सुख उपलब्ध होऊ शकते पृथ्वीवर, स्वर्गात आणि पाताळात, तेवढं सगळं सुख ज्याला उपलब्ध होतं तो नरकासुर. हा तितीचा पुत्र होता आणि सगळं शत्रू विजय मिळवला. अर्जुन होतेच. अर्जुनाला विचारलं, करे तुला तुझ्यासमोर इंद्र आणि अर्जुन कृष्ण ठेवला तर तू काय घेशील? त्यांनी सांगितलं, मला इंद्र नको, मला कृष्ण पाहिजे. चयनाचा प्रश्न आला, तुम्ही कृष्णाला पसंत करीन का? धृतराष्ट्राला संजय सांगत होते वर्तमान युद्धाचं. आंधळा धृतराष्ट्र रडत होता. त्यांनी सांगितलं, संजय तू मला सांग, मी ऐकतो, पण मी तुला निर्णय सांगतो, जोपर्यंत रथावर सारथ्य करणारा कृष्ण बसलेला आहे आणि गांडीव धनुष्य अर्जुनाच्या हाती आहे, तोपर्यंत याच्या चौपट सैन्य जरी आलं, 4 भीष्म आले आणि 5 द्रोण आले, तरीही पांडव हरणार नाही. हा निर्णय धृतराष्ट्राचा आहे. कारण धृतराष्ट्राच्या ठिकाणी 100 हत्तीचं वर होतं, तसं सहस्र होतं. एलिफंट पॉवर, यू नो व्हॉट इज एलिफंट पॉवर? 20 मॅन पॉवर इज इक्वल टू 1 हॉर्स पॉवर and 20 हॉर्स पॉवर इज इक्वल टू 1 एलिफंट पॉवर. आता मल्टिप्लाय करा किती त्याच्यात. म्हणून त्याचा अभ्यास होता. त्यांनी सांगितलं, अजय अजय, 11 क्षमी सैन्य काय, इथे भीष्म आहे, द्रोण आहे, सूर्यपुत्र कर्ण आहे, सगळे जे आहेत तरी मरतील. आणि दुर्योधन एकटा नाही मरणार, मला पाणी काढायला पुत्र राहणार नाही. यांनी अपराध असा केला आहे की 100 भाऊ घेऊनच दुर्योधन मरेल. आजच आम्हाला पुढचा काल दिसतोय. गांधारी, बाली, कांबू, सिंधू, चक्र, सगळे राजे 11 क्षोणी, सगळे दुर्योधनाकडून आहेत. 11 क्षोणी दीडपट झाली की 700. पांडवाकडे 7 क्षोणी आहे. कोण आहे? राजे नव्हते बाहेरचे. अरे द्रुपद आली, त्यांचे आप्त, सासरे, सोयरे, दायरे हे होते सगळे, पण ते सोडून कोणी इष्टमित्र नव्हते, कारण ते सगळे दुर्योधनाकडे. म्हणजे 5000 वर्षापूर्वीही दुष्टाला सहाय्य करणारेच राजे होते, धर्मवान नव्हते. मग आता आहे ते काय? सबही सहाय सवल को कोई न निवर सहाय, पवन जगावत आग को दीप ही दे तो जाय. कोण होतं पांडवाकडे? एक परमात्मा सोडून प्रयत्न खूप केला, संजय, विष्णू सगळे. आता देवाला हे सांगायचं आहे, जे श्रीकृष्णाचं भाषण कौरवाच्या दरबारात शिष्टाच्या वेळेला झालं, ते महाभारतातून आपल्या राजकीय पुढाऱ्यांनी उतरून घ्यावं, त्याची कॅसेट नाही तर CD बनवावी आणि 10-5 वेळेला ते ऐकावी, म्हणजे कसं बोलावं हे त्यांना कळेल. शत्रुपक्षाचा दरबार आहे, कधीही सभेट होणार नाही माहीत आहे. आणि त्या दरबारात भीष्म द्रोण आदींच्या समोर, बालिका समोर त्यांना बोलायचं आहे. म्हणून आरंभ कसा केला, शेवट कसा केला, आणि मध्ये साम दाम दंडभेद 4 प्रकार भगवंतांनी त्या भाषणात वापरलेले आहेत. शिवीने दिली कुणाला? काय कोणता प्रयत्न आहे? मी यांचा नाश होऊ नये म्हणून बोलतो, शांती स्थापित करायला आलो. कुरुणाम पांडवानांच क्षमा,
स्यादिती भारती अप्रमेशेन विराट तेंदू आला हा, मी दुसऱ्याकडे आलोच नाही, पण माझ्या नीतीचा उपयोग झाला नाही. अरे एकटा कृष्ण भीष्माबरोबर परामर्श केला तर निघेल काय म्हणून एकांतात भीष्माचार्याबरोबर बोलायला देव गेले. भीष्माने सांगितलं, कृष्णा मी तुझा भक्तच आहे, द्वादश भागवत आहे, तुला काय वाटतं मी प्रयत्न केला नसेल, पण गंगेच्या पात्रात दगड 100 वर्षापासून आहे, पण तो कधी ओला होण्याची शक्यता ज्ञानेश्वरी तुम्ही सांगतो तुम्हाला 16 वेळा. काळीमा सांगेल कोळसा, वरी चोख होईल वावसा, राक्षसही मांसा विटो शकेल परी, तया प्राणिया शौच नाही धंद्या पवित्रते भांडिया मध्याची. दारूचं पात्र कशाने शुद्ध होईल? गंगोदर नाही. काळीमा सांगेल कोळसा, यात फरक पडला नाही दुर्योधनात. आणि नाशिक यावंद प्रसाद झाला. भगवान ज्यावेळेला यादवी झाली, बलराम दादांनी खरं म्हणजे स्वत प्रवेश केला. ही आत्महत्या नाही आहे. कृष्णाला बांधला तुम्हाला सगळ्याला माहीत आहे. कृष्णावतार हा 16 कलेचा अवतार आहे. अमावस्या आहे, अमावस्याला चंद्र दिसतो काय? 15 कलेला नाही दिसत, पण एक 16वी कला चंद्र आहे याचं प्रतीक दिसत असते. कृष्ण अवतार 16 कलाचा आहे आणि सर्वच गुण आहे. काय सांगू तुम्हाला? 16 कलांनी युक्त काय? पूर्वानुभव आहे, नृत्य आहे, गीत आहे, वादन आहे, सौंदर्य आहे, वाणीची विशेषता आहे, राजनीची आहे, अध्यात्म आहे, सर्वच गुण आहे. गोदोहनापासून गायीचं दूध काढण्यापासून तो सुदाम्याचे चरण धुण्यापर्यंत काम भगवंतांनी केलं. सुवर्णाच्या ताटात जेवणापासून तो ब्राह्मणाच्या पत्रवाळी स्वहस्ते उचलून पांडवाच्या यज्ञात भगवंतांनी टाकले. आणि शेवटी गीता सांगून जगदोद्धार केला. निमित्त बनवलं की नाही? अर्जुन निमित्त बनवलं. आपण वासराला निमित्त करतो की नाही? दूध काढतो तेव्हा शिखर काढला. शिखर गीता हे विश्वशास्त्र आहे, विश्वशास्त्र. म्हणून 365 लँग्वेजेसमध्ये भाषेत गीतेचा अनुवाद झालेला आहे, भाषांतर झालेली आहे. गीता भारताकरता नाही आहे, विश्वसृष्टी आणि दृष्टी, विश्वातल्या प्रत्येक मानवाला दृष्टी मिळावी याच्याकरता गीतेचा उपयोग करतो. कृष्ण म्हणजे जगाकरता एक अमूल्य निधी आहे, अमूल्य. म्हणून कृष्णम वंदे जगद्गुरु. अमूल्य निधी. ज्या युगात भगवंताचा रथ इंद्रप्रस्थ पांडवाचा तिथून तो द्वारकेपर्यंत राजस्थानच्या वाळवंटातून येत होता. अनेक वेळा आम्हा भगवंत द्वारकेच्या मध्ये भगवंताचे अश्व कधी बदलले नाही. शैत्य सुग्रीव मेघ पुष्पाणी बला 4 घोडे होते, शेवटपर्यंत राहिले. त्याच्यात महाभारतात त्याचं वर्णन आहे. शैत्य मागच्या बाजूला होता, सुग्रीव डाव्या बाजूला पुढे होता, मेघपुष्प मागच्या बाजूला होता आणि बला समोर होता. बला पांढऱ्या रंगाचा होता. मेघवर्णाचा मेघपुष्प होता आणि सुग्रीव शैत्या ठिपक्या अंगावर ठेवला होता. याप्रमाणे आणि एकच सारखे ड्रायव्हरने बदलला. दारूक म्हणजे दारूक. अंत्यकालाला सगळे निघून गेले. अर्जुनालाही पाठवलं, उद्धवालाही पाठवलं, पण दारुकाला नाही पाठवलं. दारुकाला सांगितलं मी पाठवलेलं आहे दोघांना, मला हा बाण लागेल आणि माझं शरीर त्याची व्यवस्था तुझ्याकडे आहे. शेवटी कोण होता? दारुक. याकरता हे जे युग होतं नाही हे माझ्या मते सुवर्ण युग होतं त्या कालचं. कृष्ण हे भारताचे शिरोमणी महापुरुष असल्यामुळे ब्राह्मण धर्म, क्षात्र धर्म या धर्माची उंची आचरणानं दाखवून दिली. गोवंशात वैश्याने काय करावं हे गोकुळात भगवंतांनी आचरणानं दाखवून दिलं. तुम्ही शेतकरी आहात, गाय वाचून शेतकरी, आता काय सांगावं, खराब भाषेत बोलतो नाही त्या व्यक्तीवर. म्हणून ज्या शेतकऱ्याच्या घरी गाय नसेल त्याला शेतकरी, अर्धव शेतकरी म्हणावं, शेतकरी म्हणता येईल. आणि तर तुम्हाला चून सारवायला शेणच कुठून मिळेल? याकरता गो महत्व ते वेगळं गेलं. महाभारताचा स्वार आहे, आचरणात भगवंतांनी दाखवून दिला आहे. जर क्षत्रिय आणि ज्ञान म्हणजे शौर्य आणि ज्ञान म्हणजे क्षात्रधर्म आणि ब्रह्मधर्म एका ठिकाणी येतील तर जगातली कोणतीही शक्ती त्यांना जिंकू शकणार.
आणि हे आपण नष्ट केलं आता जातीयवादाचं विष मध्ये घालून. क्षात्र धर्मात जातीयवाद घातला, ब्राह्मण धर्मात जातीयवाद घातला. हा ब्राह्मण, हा पाटील, हा आसामी, हा अंत्य हे आपण निर्माण केलं. आपण म्हणजे आम्ही प्रबोधन करणाऱ्या साधू संतांनी, जे साधू म्हणवतात त्यांची वय खूप झाले, त्यांनी हे निर्माण केलं आणि नाश केला सगळ्या कृष्णाच्या नीतीचा आणि धर्माचा. चातुर्वर्ण्य मया सृष्टम गुणकर्म विभाग का देव बोलले? गुणावर विभाजन आहे की जन्मावर आहे? चोकोवर आहे, महार होते पण महाब्राह्मण होते. ब्राह्मणाचे पुढे चोकोबाच्या पत्नीची बरोबरी कुणीच करणार नाही, कुटुंब कमी होते. याकरता भगवंतांनी दाखवून दिले. आणि महाभारताचा सार स्वर्गारोहण पर्वत आहे. तुम्ही महाभारत ऐकाल, त्या कॅरेक्टर लेक्चर वगैरे तुम्ही ऐकाल, पण मी तुम्हाला त्याचा सार सांगतो. त्याचा सार काय आहे? एक श्लोक महाभारताचा मी तुम्हाला सांगेन, तो सार रूप आहे. शेवटी महाभारताचा तो श्लोक आहे, नजात कामान भयान लोभात धर्म त्याचे जीवित तस्यापि हेतु. अर्थ सांगतो मी तुम्हाला. नित्यो धर्म सुखदुःखे त्वनित्ये जीव धातुरस्य त्वनित्याः. याचा अर्थ आहे कामानं, भीतीनं, लोभानं किंवा प्राणाच्या भयानंही धर्मत्याग करणं उचित नाही. कारण धर्म नित्य आहे, सुखदुःख क्षणिक आहे, जीव नित्य आहे आणि शरीर अनित्य आहे. म्हणून शरीराकरता, पोषणाकरता धर्मत्याग करून नरकाला जाऊ नका, हा श्रीकृष्णाचा बोध आहे. आता कृष्ण कसे होते त्या धोरणाकरता घड्याळ माझ्या जवळ आणि तुमच्या जवळ आहे. फार मोठे धोरणे आणि राजकारणी आहेत भगवान. मला सांगू, पूर्वीच्या काळात आत्ता चंद्रगुप्तापर्यंत, चंद्रगुप्ताच्या नंतर हैदराबाद स्टेटपर्यंत जेवढे फार मोठे राजे होते, मग ते इस्लाम असो, हिंदू असो, कोणी असो, त्यांचे मंत्री, महामंत्री मात्र ब्राह्मण होते. हे तर लक्षात ठेवण्यासारखं आहे. विदुर मंत्री आहेत, भारतीय शासनाचे धृतराष्ट्राचे मंत्री विदुर आहेत. आता विदुर कोण? मी तुम्हाला सांगितलं धृतराष्ट्राच्या चरित्राच्या वेळेला. आणि अजातशत्रू, मगधराज, त्यांचं नाव होतं अजातशत्रू, मगधाचे राजे, महाबलवान, पण मंत्री होते वर्षाकार ब्राह्मण. कोशराज दिंडभूचे मंत्री होते दीर्घाचारण राय. हे सगळे ब्राह्मण. मी जी नाव सांगतो तुम्हाला मंत्र्यांची, हे सगळे ब्राह्मण आहेत आणि राजे सगळे क्षत्रिय आहेत. उदयनाचे महामंत्री योगंधरायण होते. चंद्रगुप्ताचे मंत्री आचार्य चाणक्य होते. अशोकासारखा शूर नाही, पण अशोकाचे राजगुरु अवंतिकाराज महापालाचे आचार्य पिशून होते. चंड प्रक्षोपाते भरत रोग अवंती नरेशांचे अंतमुख होते. सगळे आचार्य. त्याचं नाव होतं घोटमुख. अतिविद्वान ब्राह्मण आणि शासनाला अजेय करण्याचं काम त्यांनी केलेलं आहे. कोसदराज परंतपचे भरद्वाज होते. हे कणिक भरद्वाज हे कूटनीतिज्ञ होते. नीतिज्ञ तर होते, पण कूटनीतिज्ञ विषयतज्ञ होते. म्हणजे त्यांचं म्हणणं असं की शत्रूला मारायचं असेल, तलवार शस्त्रानं मारू नका, त्याच्यावर मैत्री करा, त्याच्या पार डोकं ठेवा, त्याला दर आठवड्याला जीव घाला, उंची वस्त्र द्या, त्याचा सत्कार करत जा आणि एवढं त्याला डोक्यावर घ्या की त्याचा विश्वास तुमच्यावर बसावा. आणि मग 2-4 महिने गेल्यानंतर त्याला मातीच्या घटाप्रमाणे खाली आपटाच्या ठिकऱ्या व्हायला पाहिजे, त्याला आपण मरून घालूयाचे पत्ता लागू नये. ही कूटनीती यांची होती. म्हणून हे जे नीतिज्ञ होते यांनी ही राज्य टिकवली. मधु आणि सुवर्णाची वृष्टी, आचार्य ब्राह्मव्याधी त्यांनी ब्रह्मरूपी महावृक्षाची रक्षा न केल्या गेली तर मधु आणि सुवर्णाची वस्तू होणार नाही सांगून ठेवलं. मधु म्हणजे सहज वैज्ञानिकाला तयार नाही करता आलं. सहजात कोणते घटक आहेत तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे, पण माशी सोडून सहज निर्माण करण्याची व्यवस्था ना महाबळेश्वरला आहे ना जगात कुठे आहे. कुणापासून घ्यावं लागते? आणि जे मधात गुण आहेत, मधात शक्ती, पुष्टी, रोग निवारण, ते तुपातही नाही, कशातच नाही. सर्व गुणमयी पदार्थ एकमेव मध. विनोबा भावे मरेपर्यंत दिवसातून 4-4 चमचे मध 3 वेळेला घेत असत. मग कोणतंही अन्न ते शेवटपर्यंत घेतलं नाही, तरीही एवढी भूमी रोज कुदळीनं खांदत असत. एवढी शक्ती त्यांच्यात होती म्हातारपणातही.
आणि दुसरी महत्वाची वस्तू म्हणजे सुवर्ण. आता 16,000 सोन्याचे भाव आहेत की नाही का? माणसाला काहीच नाही उरलं, शेवटी संग्रह करायला फक्त सुवर्ण. देवाला अलंकार चांदीचे की सुवर्णाचे? सुवर्ण. सुवर्ण मंदिर अमृतसर पासून पहा तुम्ही, सुवर्ण अति महत्वाचं आहे. आणि हे सुवर्ण आणि मध याची वृष्टी करून घ्यायची असेल तर तुमच्या राष्ट्राचा राजा कोणी असो, मंत्री आणि महामंत्री विशेषज्ञ असावे लागतात. आपलं कॅबिनेट कसं आहे, तुमचा चीफ मिनिस्टर कसा आहे, प्राईम मिनिस्टर कसा आहे, याच्यावर नका जाऊ. कॅबिनेटची ग्रेड काय आहे याच्यावर? मधूची आणि सुवर्णाची वृष्टी कॅबिनेटचे मेंबर जर योग्य मार्गदर्शन करणारे असतील तर होती, हा याचा अर्थ आहे. ब्रह्मरूपी महावृक्षाची रक्षा न केल्या गेली तर हे निर्माण होणार नाही. खऱ्या क्षत्रियानं आपल्या बाहुबलानं प्राप्त न केलेलं राज्य भोगू नये. राजा ययाती होते, त्यांचे नातू होते 4, स्वर्गातून पतन झालं. 4ही नातू आहेत. महाभारतात फार लांब कथा आहे. त्यांनी सांगितलं आजोबा चिंता करू नका, आम्ही तुम्हाला आमचं पुण्य देतो आणि स्वर्गात पाठवतो. त्यांनी सांगितलं नाहम राज्यात अवद्योत अवैतेश 4 मी पार्थीय भोग जाती राजा मज्ञान. मी ज्याच्याकरता श्रम केलेले नाही आहे, मी ज्याच्याकरता काही मेहनत केलेली नाही आहे, जे माझं नाही, तो स्वर्ग असेल तर मला तुच्छ आहे, ते मी दुसऱ्यांना दिलेलं कधीही भोगत नाही. हे सूत्र लक्षात ठेवा येते. आपल्याला जेव्हा सांगितलं की आपण पटकन टोपी काढतो, नो नो, तुम्ही त्या भोजनाकरता काय श्रम केलेलं आहे? वारकरी दिंडीत एखाद्या गावात एखादा संत जाईल, तुम्हाला जीव घालतात, तुमचं काम आहे अर्धा ज्ञानेश्वरी सांगणे, हरामाचं भोजन नाही करता येत तुम्हाला. तासभर तरी वाटतं तिथं कीर्तन करावं लागेल, म्हणून तसं जेवण्याचा अधिकार नाही आहे. याकरता ज्यात तुमचं काही नाही, तुम्ही ज्याच्याकरता बोलले नाही, ज्याच्याकरता काही केलं नाही, ते अन्न खाणं म्हणजे तुमची जीभ परांनानं भ्रष्ट होणं आहे. मोबदला घेणं म्हणजे आता काय सांगू, पर धनानं मन सडणे आहे आणि कुणाची स्तुती करणे म्हणजे त्याच्या आधीन होणे आहे. म्हणून कथा आणि नरस्तुती, नरकथा आणि कथेचा हे नको दातारा. तुम्हाला म्हणतात माणसाची स्तुती माझ्या मुखावाटे, आशीर्वाद कोणाला येऊ देऊ नको. भावे हे संतान द्रव्य तुम्हा, तुम्ही दर्शन घेतल्यावर तुला मुलगा हो, तुला धन मिळू, हा आशीर्वाद देऊ नका, तो नरकाला जाईल. कारण जीवाशी बदल दोघांच्यामुळे. कुपुत्र मिळाला, वंश खलास झाला, धन आलं, त्याचा माज आला, सत्ता आली, नरकाला गेला. म्हणून तुकोबाराने कोणाला आशीर्वाद नाही दिला की तुला पुत्र हो किंवा तुला धन मिळो. ते म्हणतात व्हायचं असेल तर माझ्यासारखा दिवाळकर हो लवकर. बरं सांगू काय, माझं ज्या 500 महाराजांच्या आश्रमावर प्रेम होतं त्या माणसावर ते एकाच कारणामुळे, कारण मी मठाधीश आहे, मी 10 पिढ्याचा मठाधीश आहे, मला माहीत आहे अपडाऊन काय असतात, आपत्ती विपत्ती काय असते, संकट कोणती असतात आणि माणसं डोक्यावर कधी बसवतात. त्याचा अनुभव घेतला आहे मी 80 वर्षात. त्यामुळे हा मठ फकीराचा आहे. तुका म्हणे करी फकीराचे परी, तरीच हा हरी येईल वाचे. आता इथला मेळावा कालची दिंडी पाहिल्यानंतर मला आश्चर्य वाटलं, एवढी ग्रेट दिंडी निघू शकते, निघाली. आता तुम्ही एवढे लोक आज राहाल मला कल्पना नव्हती. सत्य सांगतो तुम्हाला, कोणाचा प्रभाव आहे? फाटक्या तुटक्या फकीरी मठाचा आणि त्या मठाधीशाचा तिथले आहे. जे फार अपडेट हाय त्यांचा अधिकार नसतो. ते तर फक्त लाडूची बीची पंचपक्वानाची पंगत देतील, पण भाजी भाकरीत जो आनंद निर्माण केला जातो तो या फकीरीतून करावा लागतो. त्याला स्वाद असतो. पोटचे लेकर माझ्या सेवेला आहे, मुलगी नाही देत तुम्ही, मुलगा नाही, तरुण पोरगी आहे, त्याला सांगून त्यातलं महाराष्ट्र करावं लागेल, दिलं तुला जातं. कोण बोलेल? काय भेट लागते त्या माणसाची? संशय होणी थोर आणि नाही पाप होरी विना घ्यायची वागणूक प्राणीयाची. काय म्हणते त्यांची शरीर तुम्हाला? मी तुम्हाला सांगतो, मोठं होणं धनानं कधीही नाही. आचारच प्रथम, तुमचा आचार, तुमचा विचार आणि तुमचे विश्वास आणि तुमचं कर्म. याकरता तुमच्याबरोबर तिथं फार मोठे मोठे जागा आहे, मठ आहे. फक्त आम्ही जन्मावर पाहत आलो महाराष्ट्रात, मोठा आहे तुमच्या कृपेनं माझा. पण मला जो 500 महाराजांचा मठ आवडला तो त्याचं कुटुंब मठात दर्शनाला आल्यानंतर आवडला. त्यांची ग्रेट काय, एका खोलीत ठेवल्यानंतर आपण त्यांची व्यवस्था साधारण केली. जाणून बुजून मी हे प्रयोग नेहमी करतो. VIP व्यवस्था माझ्याजवळ होती, चांदीच्या ताटात जीव घालू शकलो होतो त्यांना, पत्रावळीवर जीव घालतो.
VIP व्यवस्था केली नाही. जनरल टाळकरी आहेत, त्यांच्या तुमच्यात फरक होते ना बाजूला भवनवा. ह्यांच्या मनात काय ते काय सांगतात हे मला पाहायचं असते नाही. म्हणून मी जे कधी कधी बोलतो ते मला खडा टाकून पाहायचं असतं. उत्तर काय मिळते त्याच्या प्रतीक्षेत असतो मी. आणि मला आनंद याचा झाला की इज ग्रेट मॅन, नो डाऊट. आणि संबंध कुटुंब भक्त असणं किंवा पारमार्थिक असणं फार जन्माचं पुण्य लागतं त्याला. ही स्तुती नाही आहे, वस्तुस्थिती तर सांगावी लागेल ना. याकरता मी टाळलं. आत्ताही माझ्यासमोर बसलेल्या ज्यांनी मला सांगितलं महाराज इच अँड एव्हरीथिंग इज देअर, मागे मी आलो त्यावेळेला बोल, आत्ताही बोल. आणि त्यांची ती सगळी फॅमिली झाली होती. म्हणा महाराजांनी सगळी व्यवस्था केली आहे. मी काहीही पसंत केलं नाही. तुटकी खोली आणि फाटकी बाद मी पसंत केली. याचं कारण त्या माणसाचं आचरण आणि त्यात असणारं संतत्व लक्षात आलं गेली. सुदामा की झोप ते बहुत आहे. सुदामाकडे देव गेले, सोन्याच्या मान दिल्यानंतर मग नाही गेले. नाही मग नाही. सुवर्ण महाराज त्याला आणलं पण झोपडी होती तेव्हा गेले, मग नाही गेले. याकरता मी तुम्हाला सांगतो, सिम्पल लिव्हिंग अँड हाय थिंकिंग. तुमच्या जीवनात सिम्पल लिव्हिंग राहू द्या. काय नाही की ना राज्यम भोवती शांतोक्य म्हणतो नसते ना. या ती म्हणतो मी नाही बघणार जे माझं नाही आहे. मी स्त्री भोगी जी माझी आहे याची खात्री पटल्यानंतर, पण पर स्त्री उर्वशी असेल स्वर्गात मी नाही बघणार. का? ती पर आहे ना. कृष्णाच्या चरित्रात स्वकीय नायिका आणि पारकीय नायिका हा फार महत्वाचा भेद आहे. गोकुळात स्वकीय नायिका आहे, पारकीय आहे. कोण आहे? स्वकीय नायिका अष्टनायिका आहे, रुक्मिणी आहे, सत्यभामा आहे, हे सगळं जांबवती. ह्या स्वकीय नायिका आहे. गोपी तर पारकीय नायिका आहे, त्यांना पतिपुत्र सगळे आहेत ना. पण देवाचं प्रेम पारकीय नायिकेवर जास्त की स्वकीय नायिकेवर. राज कुणाबरोबर केली? राधेबरोबर केली, रुक्मिणी बरोबर नाही केली. करता येतच नाही. प्रेम कुणावर? कारण पारकीय नायिकेची जी प्रीती आहे ती एकांग असते, स्वकीय नायिकेची द्विअंगी असते. कृष्ण तुमच्यावर प्रेम करीत तर रुक्मिणी प्रेम करीत, हे स्वकीय नायिकेत झालं. पण पारकीय नायिकेत गोपींनी हे कधी पारच नाही की हा माझ्यावर प्रेम करीत तेव्हा प्रेम करीत. एकाग्र प्रेम चकोराप्रमाणे ही विशेषता असते. म्हणून दशमस्कंधाच्या पूर्वार्धात पारकीय नायिकेचं महत्व आहे. आणि हे भगवंताचं जीवन आहे, कारण त्याचं दुसरं काही नाही. पूर्ण प्रेम भयो मनमोत मनेव तो बंधन छूट गयो. उदात म्हणतात नाही प्रेमाचा उदय नाही तोपर्यंत हे करू दे, मरिमाची पूजा करू दे, व्रत करू दे, चतुर्थी करू दे, नवरात्र हे सगळं राहील. पण प्रेम उदयाला आल्यानंतर मग फक्त कृष्ण, मग न अन्या ही अनन्य भक्ती झाली. याकरता भागवतात भगवंताचं जीवन जे आपल्याला पाहायचं आहे. मध्य पहा नावारिता गोपनीयात तजा उपनिषदाचं प्रमाण आहे. छांदोग्य उपनिषदा त्याला प्रमाण आहे. त्याच्यामुळे कृष्ण चरित्र सांगत असताना राजधर्मविषयक नीती आणि राजधर्मविषयक धर्म हे फक्त भगवंतांनी जाणलं. तुम्हाला काय वाटते देव माणूस म्हणाला म्हणून चिंतित नव्हता? नाही तसं नाही आहे. देवही चिंतित आहे, त्यांनाही टेन्शन आहे, त्यांचंही बीपी वाढलेलं आहे. महाभारतात एक प्रकरण आहे. नारद देवाकडे आल्यानंतर एकांतात नारदाला नेलं. नारदाला देव म्हणतात, नारदा माझं दुःख तुला असं सांगतो. नारदाने सांगितलं तुला दुःखाला काय झालं नाही? त्यांनी सांगतो वैश संत आहेस, मला भूकही लागत नाही आणि झोपही बरोबर निद्रा येत नाही. कारण माझे जे सहाय्यक आहेत ना ते बेमान आहेत. माझं हे राज्य कसं चालेल? कारण माझं संघराज्य आहे, मी एकटा राजा नाही आहे, मी सदस्य आहे फक्त. संघराज्य आहे द्वारकेचे. हे चालताना मला इतके कष्ट होणारे की राज्यात गुप्त आणि महत्त्वाच्या ज्या गोष्टी आहेत त्या सुहृदाजवळ बोलल्यावर तुम्हाला इलाजच नाही, मी करू काही शकत नाही. ऐश्वर्य आहे माझ्याजवळ पण भोगता मी नाही. कारण हे जे दोन आहेत हे दोघी ज्ञाती बांधव आहेत माझ्याकडे लक्षच देत नाहीत. माझा मुलगा प्रद्युम्न आहे, अतिशय शूर आहे, पण तो त्याच्या गर्भातच आहे. अनिरुद्ध आहे, तो त्याच्या सौंदर्याचा जीव मेकअपच करतो. काय करावं? माझ्याकडे माझं लक्षच नाही. हे जे दासम ऐश्वर्य काम्यम या राज्याचा अधिभोक्ता मी आहे. अर्धा अधिकार आहुकांचा आहे, अर्धा आमचा आहे, वृष्णीचा आहे. अर्धे आहुक आणि अर्धी वृष्णी. मी वृष्णीचा सभासद असल्यामुळे माझा अधिकार आहे.
पण मी विरोधकांची कटू वचनं ऐकून जर्जर झालो. मी जर्जर. नारदाने सांगितलं कृष्णा बरोबर आहे तुझं म्हणण्याचं कारण मी तुला सांगतो आणि काय करावं हे सांगतो. संकर्षणाचं तुझ्याकडे लक्ष नाही कारण त्याला मुलगाच नाही. मी असा आहे झालो काय करू. आऊ आणि अकरू हे ज्यांच्या विपक्षात असतील त्याला भीती आहे की नाही. आता हे तुझीच आहे. तुला भीती कशाची आहे मी तुला सांगतो. तू कमावतोस, राज्य जिंकतोस आणि हे बघतात. यांच्यात बल नाही पण तुला हे बघू देत नाही. याकरता मी सांगतो त्या नीतीचा वापर कर. हे तुझे आहे पण हे संघराज्यात तुझे विरोधक आहे. माझी स्थिती 2 जुगाऱ्याची आईसारखी झाली. कृष्ण म्हणतात नारदा 2 पुत्र आहेत त्यांनी आई एकच आहे आणि दोघं सख्य भाऊ जुगार खेळायला बसले. आता तिनं देवाला दुवा मागायची कोणाकरता कारण एक हारेले जिंकले मग कोणाकरता देवाला प्रार्थना करेल ती. दोघं हारणं शक्य नाही एक तर हारेल. अशी माझी स्थिती झाली आणि करू काय. नारदाने सांगितलं मला योग्य मार्गदर्शन तुला करण्याची ही वेळ आहे. तू देव आहे मी तुझा भक्त आहे. 2 प्रकारच्या कृष्ण आपत्ती असतात. एक बाहेरची आपत्ती आणि एक आतली आपत्ती. बाहेरच्या आपत्तीला तू तोंड देशील पण अंतर आपत्ती जी आहे ना ती निजी मामला आहे तुमचा. तुमच्या कुळात जन्म घेऊन तुमच्या ऐश्वर्याचा भोग घेऊन तुम्हाला विरोध करणं हे काही लोक करत असतात. या लोकांना अर्थ आणि काम कशाला जिंकशील. क्रूर वचनाला जिंकू नको. टिट फॉर टॅट बोलू नको. त्यांनी शिवे दिल्या तरी पचव आणि त्यांची स्तुती कर. आणि दर महिन्याला दिवस ठरवून घे. 2 दिवस त्यांना उत्कृष्ट भोजन घालून त्यांचा सत्कार करणे त्यांना मोठेपण देणे हे काम तू सुरू कर. त्या शिव्या कमी देतील आणि मग जेव्हा हा आमच्या शिव्या सहन करूनही आमचा सत्कार करतो आम्हाला जीव घालतो हे कळेल त्यावेळेला तुला बोलणं बंद करतील आणि तू सुखानं जगू शकशील. हे नारद बोलले कृष्णाला. ही नारदांची नीती आहे. बबरू उग्रसेनाचा काय करेल तू मी सांगून याप्रमाणे शुगर कोटेड पॉयझनचा वापर कर. कारण गोळी कडू लागेल ना जहराची विषयाची म्हणून त्याला शुगर कोटिंग कर. वरून साखरेचं कवच दे आणि त्यांची युक्ती आदेव सेवा पूजा हे सगळं कर. 2 पैलू भगवंताच्या आचरणात आहे. एकदा नारदाला बोले आणि एकदा भीष्माचार्याकडे गेले. भीष्माचार्याने सांगितलं आजोबा काय करू नये. माझं जी बंडी आहे चार हे निर्बल बैल ओढू शकत नाहीत कारण त्याच्यावर ओझो भार आहे आणि बलवान बैल मी त्याला जोडू शकत नाही. काय करू. संघराज्याकरता आणि आपल्या आत्ताचे जे राज्य आहेत जे आपण युतीद्वारा वगैरे निर्माण करतो त्यांच्याकरता अति उत्कृष्ट ओघ आहे. माझं मत आहे नेत्याकरता आहे कारण फुटीनं संघराज्य नाश पावतात. आता तुम्ही रोज पेपर वाचताना अशी टांगलेली आहेत की सगळे. मग ती काँग्रेस असो की दिवसरी काँग्रेस असो भाजप असो हे सगळे टांगलेले आहे. शेवटपर्यंत काय होईल नोबडी कॅन गेस. त्याच्याकरता 2 सख्या भावात पती पत्नी निष्कारण प्रीती नसते. भीष्माचार्याने सांगितलं 2 सख्य भाऊ आहेत आपसात प्रेम करतात निष्कारण नाही आहे. पत्नीचं पतीवर प्रेम आहे निष्कारण नाही आहे लोभामुळे आहे. फक्त संतच निष्काम प्रीती समाजावर करतात. देवही तसा करत नाही आहे. 16 काळांनी युक्त आहे. तुला काय सांगू. राजनीती योग अध्यात्म ज्ञान तपस्या गोदोहन मला तुझ्या जीवनातलं आश्चर्य वाटतंय कृष्णा. तू देव आहे. शिवाचार्य म्हणतात तू आबू पर्वतावर 3 वर्षे एका पायावर वरून तप केलेला आहेस. तप कुठे अर्बुद पर्वतावर अबू आहे ना तिथे तू तप केलेला आहे. तू गंगेच्या काठावर तप केलेला आहे. तू नारायणावर 6 महिने तप केलेला आहे. तू देव असून तुला तप करावं लागलं. मग तू देव असून जर हे तप केलं जीवनात 10 ते 10.5 वर्षे भगवंताची तपास चरणात गेली. 125 पैकी गेली 10 वर्ष देवाची तपास जर गेली मग आपण जीवन आपल्याला तप करावं लागेल की नाही. भजन करावं लागेल की नाही. देव जर करतो तर हा याच्यापासून बोध आहे. म्हणून मी याचा शेवट केलेला आहे भगवंताच्या तपश्चर्येच्या प्रकरणावर. दुपारी काय सांगायचं त्याचं सध्या मंथन सुरू आहे त्याचं पण मी बहुतेक जे तुम्हाला सांगेन ते या प्रकारात मला सांगावं लागेल. आता कृष्णचरित्र म्हणजे देवाचं आहे. तुम्हाला सगळ्यांना भागवताली माहिती आहे म्हणून विशेष सांगावं लागलं नाही. पण दुपारपासूनची जी लेक्चर्स आहेत जी कॅरेक्टर लेक्चर्स आहेत त्यात तुम्ही मला सांगायचं मी बोलायचं. तुम्ही ॲडेरोन तर मला सांगितलं की आज हे कॅरेक्टर नाही उद्या सांगा आज हे सांगा त्याप्रमाणे आपल्याला बदल करता येईल. आणि जेवढी स्वामी कृपा असेल गुरुकृपा आणि
तुमची श्रोत्यांच्या प्रेमानं मला बोलून घेण्याची शक्ती, या दोनचं मिथुनीकरण झालं की तुमच्या अपेक्षेप्रमाणे मी 1.5 ते 2 तास रोज तुम्हाला 4 तास मिळावं. ही भागवतावरची किंवा महाभारतावरची थोडंसं मिक्स होतच असते त्याच्यात. ही प्रवचन आपण पाहू. फक्त ही या प्रकारची प्रवचन आहे म्हणून तुम्ही हात भरूया. पहिला दिवस आहे, कोणत्याही कार्यक्रमाचा पहिला दिवस थोडासा उपस्थितीचा कमी असतो. ते आता नाथ महाराजांची षष्ठी आहे, काही लोक षष्ठी करतात, त्याची कार्यक्रम असतात अनेक काही कारणामुळे. पण उद्यापासून किंवा दुपारपासून अथवा उद्यापासून तुमची जी उपस्थिती राहील ती लक्षणीय राहील. आणि असं मानायला हरकत नाही की महाराजांनी जे एक निर्माण केलं होतं त्याची पूर्ती झाली. आणि आपल्या वारकऱ्यांच्या आयोजनाच्या कीर्तनाला प्रवचनाला जी उपस्थिती राहील ती माझ्या मते कधीही उमरतीत झालेली नसेल. ती मल्टीपर्पज नाही म्हणत मी, त्या चौपाटीच्या मिसळसारखी नाही. इथे मोठे मोठे 50-50, 40-40 लाख रुपये घेऊन जे बाबा लोक कार्यक्रम करतात त्यांचा म्हणजे स्टॉल लावावं लागतं, दुकानं लावावं लागतं. इथे कोणी दुकान आहे काय? इथे त्यांनी स्टॉल, भजे कचोरी खायला भेटते, पाणीपुरी असं काही आईस्क्रीम आहे काही ते नाही. ते त्या विषयानं जातात, कारण बाहेर 5 रुपयाची वस्तू तिथे 2 रुपयात मिळते म्हणून जातात. दे आर इमॉन्ट ऑफ समथिंग. तसं इथे काही नाही आहे. हे काहीही नसून वारकऱ्यांच्या वैष्णवाच्या विशुद्ध आयोजनात जे तुम्हाला पाहायला मिळेल ही उपस्थिती लक्षणीय राहील. हीच भगवंताची कृपा आहे. पंढरीनाथ महाराज, समर्थाप्पा स्वामी महाराज मौली ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. आणि जय सरस्वती व्यासम ततो जय मुदीर कुंडलिक वरदा विठ्ठल श्री ज्ञानदेव समर्थाप्पा स्वामी महाराज, संत जयराम बाबा की. आज माझ्या पुढे द्रोणाचार्य आहेत. काय असते महाभारतात कॅरेक्टर लेक्चर्स जे आहेत ते आपण नावापुरतं म्हणतो. भीष्माचार्य सांगा, अमुक सांगा, पण संचित काय ते संबंध महाभारतात द्रोणाचार्यांना विचारले. जे विठुर्गीला एक एक गाणं द्रोणाचार्याला उभं करायचं. मोठी पंचायत असते. कारण आता द्रोणाचार्यांच्या जन्मापासून बरोबर द्रोणांच्या कॅरेक्टरमध्ये काय आहे, द्रोणांच्या कॅरेक्टरमध्ये तसे अनेक कॅरेक्टर लपलेले आहेत, पण 2 कॅरेक्टर प्रमुख लपलेले आहेत. एक द्रोणपुत्र अश्वत्थामा आणि दुसरं कॅरेक्टर स्वतः आजच्या काळात गडबड आहे, त्याच्यावर टीका आहे, ते आहे एकलव्याचं. कारण गुरुकुलात प्रवेशच नाकारला त्याला. तर आज तुम्ही सगळे म्हणता की आपल्याला काही कळत नाही. द्रोणांची ग्रेड भारतीय युद्धात द्रोणाचार्यांचं वय 400 वर्षाचं, 405 वर्ष. आणि द्रोणाचार्याची चूक आपण आज काढतो. चूक काढता येते आपल्याला, पण कारण नाही शोधता येत. द्रोण म्हणजे साक्षात धनुर्वेद आहे. त्यांच्या रूपानं धनुर्वेद आकाराला आला. द्रोणाचार्याची चूक होईल कशी? भीष्म कर्ण ही चुकती काढतच नाही ना ते. तरीही आक्षेप आहे. फक्त आपण हे नाही पाहत की आज आपण कोणत्या युगात जगून राहिलो. आणि हे घडलं कधी की तुम्हाला विचारलं की तुमच्या 4-5 पिढ्याच्या आधी तुमच्या इथले धर्म, रूढी, रिवाज काय होते ते आज नाही आहे. आता तुम्ही रजिस्टर मॅरेजपर्यंत गेले, लव्ह मॅरेजपर्यंत गेले. 100 वर्षापूर्वी बागला गेलं मिळतं. म्हणून हा तर 50 वर्षाचा फरक आहे. इथे तर युगाचा फरक आहे. ही घटना द्वापर युगातली आहे आणि आपण कलियुगात त्याची चर्चा करतो. 4 युगात नामस्मरण फक्त सारखं आहे.
बाकीची जी कर्म आहेत ती सारखी नसतात. त्रेतायुगात रामाने एका शूद्राचा वध केला, कारण तो तपाला बसला होता. तपाला बसला म्हणून अयोध्येत तुमची गडबड झाली. मग आता राजकर्त्याचं पाप म्हणून प्रजा भोगून लागली. त्याकरता जे विमान पाठवून दिलं ते बोलवावं लागलं आणि विमानात बसून रामाने सर्च केला कुठे काय गडबड आहे. आता अरण्यात एक शूद्र तप करून आला, त्याला मारावं लागलं. त्याचं कारणच आहे त्रेतायुगात साधना कोणत्या साधनाने करायची, सत्ययुगात काय करायचं, द्वापरात काय करायचं आणि कलियुगात काय करायचं. कानून सांगते त्याशिवाय. त्याच्यामुळे त्यावेळेचा त्याचा अनधिकार होता तो. मग त्याचा वध करावं लागलं. मग आता आपण रामाची चूक काढतो की नाही, असं कसं शूद्राला मारलं काय सांगावं. तसं द्रोणाचार्यांच्या बाबतीत थोडासा प्रसंग एकलव्याचा आहे. मी सांगतो तुम्हाला, त्याचं थोडंसं मर्म असतं. तुम्ही चांगले आहात पण चांगली माणसं धर्मविरोधात वागतात, त्याचं काय. आता आज जी शिवधर्म नावाची संस्था स्थापन झालेली आहे, सगळीकडे उदो आहे, लोकांची एंट्री आहे, सगळं बरोबर आहे की नाही. म्हणजे समाज कल्याण, लोक कल्याण तुम्हाला दिसेल, पण धर्माचा विचार करावा लागेल की नाही. त्याच्यामुळे माणसं सज्जन असतात पण धर्मविरोधी असतात. हे मोठी गोष्ट येते. तुम्ही लोक उन्हात बसले ना, युसाठी आहे, इकडे सावलीत बसा, इकडे बसा सावलीत बसा. इथे या बाया बसल्या ना, त्यांना लागून इथे खाली जागा, इथे बसा. बाया बसले तर बाया होत नाही तुम्ही नक्की. म्हणून मला सांगायचं आहे की द्रोणाचार्यांच्या बाबतीत आक्षेप आहेतच. आणि ते आक्षेप मी तुम्हाला सांगतो. ते आक्षेप म्हणजे काय, अशा प्रकारचे आक्षेप नाही आहेत. ते पुढे बघा. गंगाद्वार म्हणजे हरिद्वार. हरिद्वार ही आज कस्मोपॉलिटन सिटी आहे. भारतातल्या प्रत्येक राष्ट्रातला माणूस हरिद्वारला आहे, कारण त्याला पुढे जायचं म्हणजे हरिद्वार पासून द्वारच आहे. आपण नारायणाला जातो, केदारला जातो. काही लोकांचं म्हणणं असं होतं, ज्यावेळेला ब्रिटिशांचं शासन होतं आणि हरिद्वारचं रेल्वे स्टेशन झालं, त्यावेळेला स्टेशनवर जो बोर्ड लावावा लागतो तो हरिद्वारचा लावावा की हरद्वारचा लावावा, हा वाद होता. कोर्टात गेला तो वाद. कारण जे शैव होते त्यांना म्हणायचं होतं की हरद्वार आहे, वैष्णवांना म्हणायचं होतं हरिद्वार आहे. ती कोर्टात, हायकोर्टाला केस गेली. मंथन झालं, ॲग्रीमेंट झालं, सगळं झालं. आता न्यायाधीश त्यावेळेचा इंग्लिश माणूस, त्याला काय करणारा शैव आणि वैष्णव, म्हणून त्याने आपलं सरळ निकाल देऊन टाकला. लोक इथे हाडांडा ते गंगेत टाकायला अस्थि, म्हणून याला हाडद्वार असं नाव द्या. काय करतात म्हणजे ज्याचा जो अधिकार नाही, 25% गंगाद्वार, हरिद्वार. तिथे भारद्वाज मुनीचा आश्रम होता.